कुठेही आवडत नाही. आता विरोधकांची पण एनसीडीसीचे प्रकरण बापूला विचार, मी अनेकांची प्रकरण मंजूर केली. लोकांनी मी त्या संचालक बोर्डाला बघितले, त्या सभासदांना बघतो 19,000 सभासदांना, आणि ते म्हणतात ना 10,000 का फॉर्म भरला. अरे 20-22,000 सभासदांच्या घरात 5-5 जर धरली तरी 22-25 हे 1.25 लाख लोकांचा प्रपंचाचा प्रश्न आहे ना. मी ज्यावेळेस तुमचा विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करतो त्यावेळेस तुमच्या प्रपंचाच्या बद्दल मी लक्ष द्यायला नको. माझ्या इंदापूर बारामती तालुक्याकरता पृथ्वीराज जाधकांच्यावर जबाबदारी सोपवली, ते त्यांना पाहिजे ती सगळी मदत मी करणार. इकडाचा पुरुषोत्तम दादा आहे, तिथं काय अडचणी तर तिथे मी त्यांना मदत करतो. महाराष्ट्राला मदत करत असताना माझं काय झालंय, माळेगाव कार्यक्षेत्र 37 गावाचं हे नेमकं बारामतीच्या भागामध्ये मधल्या भागात आहे. इकडे कठीणपूर, इकडे दोरलेवाडी बुडवली बारामती, तिकडं ती जिराजोगती गाव, त्यांच्या इथं तरी 60% इंदापूर आणि 40% बारामती. त्या बाबाकडं पुरुषोत्तम दादाकडं अख्खापर्यंत तालुका आहे, अख्खापर्यंत तालुका, खंडाळा तालुका आहे आणि पाळेगाव खंडपंचायत आणि बारामतीचं कठीणपुरापासून आपलं शिरसनं आणि लिंबूपर्यंत आहे. त्याच्यावर तिथं पण पूर्ण बारामती नाहीये, इथं पण पूर्ण बारामती नाहीये, इथं मात्र पूर्ण बारामती आहे. त्याच्यावर मी बारामती, आज मला कोण ओळखता, बारामतीचा आमदार म्हणून ओळखता. उद्याचा बारामतीचा आमदार माळेगावचा चेअरमन असल्यावर साखर आयुक्त कुठलं काम असणार, सहकार मंत्री कुठलं काम आलं, 10 जणांना तर मंत्री मी केलं, आधी मी वाटली, आता तर मी वाटली ना, मागचे काढत नाही. 41 लोकांना निवडून मी आणलंय. तुम्ही माझा तालुका सांभाळला त्यावेळेस मी महाराष्ट्रात फिरलो. अहो नुसतं तिथं मी चेअरमन म्हणल्यानंतर एमडीला पण सांगितलं, खातेप्रमुखांना सांगितलं, आजी 5 वेळा वाकडा चालणार नाही. आणि ज्या कामगारांचं मागचं राहिलंय त्या कामगारांना मी ज्यावेळेस सांगतो, माझी चेअरमनची होऊ द्या, तुमचं सगळ्यांचं योग्य पद्धतीनं काम मांडणार. मी दुजाभाव करणार नाही. कारखान्याचा ऊस नेताना याचा आधी त्याच्यानंतर असं होणार नाही. जर कोणी डायरेक्टरने चूक केली तर तो डायरेक्टरचा त्या दिवशी शेवट झाला. तुम्ही म्हणाल कसं की असं, या पुरुषोत्तम दादाकडे एक डायरेक्टर चुकला, त्याला रागेवर त्या जागी दुसरा घेतला, त्याला वाईट केला. मी नुसता बोलत नाही, शंकर मी करून दाखवतो. लक्षात ठेवा, माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, मी फक्त माळेगाव करता तुम्हाला मदत मागत नाही. माळेगावची तर मदत तुम्ही द्याच, कारण तो कुठलंही काम असेल, तुमच्या घरात कुणी ना कुणी